गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्लॉग असणार आहे आपला नॉर्मल डेली काय करतो आम्ही ते. आता आज आम्ही शॉपिंगला जाणार आहे म्हणून म्हटलं व्लॉग करूयात. शॉपिंग म्हणजे आपलं घरातली शॉपिंग सगळी वीकली शॉपिंग जी असते. स्टार बाजारला जातो आम्ही, तर मग आता तिथून शॉपिंग करणार आहे. इकडं मध्ये नारळ प्यायला थांबलो होतो आम्ही. छान होतं नारळ. काही तर नाही का 50-60 रुपये घेतात, पण नारळ पाणी तेवढं असं छान मिळत नाही. ह्यांच्या इथं आवडतं मला. मग नारळ पाणी खाल्लं, युवीला पण दिलं. तिला काही जमत नव्हतं स्ट्रॉनी. येत आहे का? युवीचं 2 वेळा खाऊन पण झालंय मस्त. सकाळी नाचणी सत्व खाल्ले, ती झोपली होती म्हणूनच आम्हाला निघायला उशीर झाला बाहेर. आता दुपारी परत तिला राईस दिला. आता राईस खाऊन मग निघालोय. म्हणजे आता जरा शांत बसेल ती शॉपिंग करताना. तशी ती शांतच बसते बाहेर गेल्यावरती. तिला बघायला खूप आवडतं. आम्ही स्टार बाजारला वीकली जातो ना वस्तू घ्यायला, तर ती सगळ्या वस्तू बघत बसते. तिला खूप आवडतं सगळ्या गोष्टी नोटीस करायला, बघायला. अजिबात रडत नाही ती शॉपिंगच्या वेळेस. तरी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये पण बोलले होते, कुठलाही नवीन ड्रेस घातला की युवीला माझ्या ड्रेसवरती उलटी करायचीच असते. ती आता अशी मध्ये आधी उलटी करत नाही. तर तिने परत, मी आता हा पहिल्यांदाच घातला ड्रेस आणि त्याच्यावरती उलटी केली तिने. तिला कळलंय आता हा मम्माचा न्यू ड्रेस आहे, त्याच्यावरतीच उलटी करायची आपल्याला. युवीला मी दरवेळेस आले की कॅरियरमध्येच पॅक करते, म्हणजे इझी पडतं जरा सगळं शॉपिंग करायला आम्हाला. आता इकडून युवीचं शूट करायचं मला समर्सचं, त्यासाठी ऑरेंज घेतोय. युवीसाठी आम्ही स्वीट पोटॅटोज घेतलेत. तिला खूप आवडतात असल्या गोष्टी. आणि पंपकिन घेणार आहे. आम्ही शॉपिंगला आलो ना की थोडंसं त्याची ऑटोमॅटिक झोपून जाते. त्यासाठी थोडे टॉईज बघू म्हटलं. आता ती सगळे टॉईज ॲक्च्युली तोंडातच टाकते, पण तरी बघू म्हटलं इथं काय काय आलं. सो आता स्टार बाजारची शॉपिंग झाल्यावर वरती आम्ही आलो झुडिओला. तर चप्पल घ्यायची आहे, ही वाली घ्यायची. त्यामध्ये माझी साईज नव्हती लास्ट टाईम. आता बघू, मी अजून बघते आहे. आणि युवीसाठी ड्रेसेस बघत होतो, बट 9 मंथपासून स्टार्ट होत आहे आणि तिला थोडी साईज छोटीच लागते. मग तिच्या मापाचे ड्रेसेस नाहीत अजून. सो बघूयात आता. तिचे तर ड्रेस नाही घेता येणार इथे, बट माझ्यासाठी बघू काय मिळतं आहे का. ही वालीच घेणार आहे आता. बाकी कलर्स काय एवढे छान नाही आहेत ह्याच्यात. आणि काही हिल्सचे आहेत, पण मी आता युवीमुळे हिल्सचे सध्या घालत नाही, अवॉइड करते. त्यांनी सगळं रिनोव्हेट केलं इकडे वरती. आधी फक्त जुडिओ होतं, ते पण आले. आमची शॉपिंग झाली आणि युवी अजून मस्त झोपली आहे वाढ एकदम. प्रतीक मला म्हटला की त्याची जिम होती, तर गोल्ड जिमला होता तो, तर त्याची जिम होती हे. आता ती जिम चिंचवडच्या इथे गेली आहे, कामत हॉस्पिटलच्या लाईनला. आणि तिकडं मग आता हे ओपन झालं आहे. मोठं केलं आहे यांनी, छान केलं आहे. हो, आता आमचं शॉपिंग झाली आहे डन. आता इथून आम्ही निघणार आहे आणि जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. तिकडं मग आता आई, पप्पा आणि भूमी भेटणार आहे युवीला. आणि मग तिकडून आमचा पुढचा थोडासा प्लॅन आहे, पण फिक्स नाही आहे. बघूयात कसं काय होतं आहे. आम्ही ॲक्च्युली गार्डनला भेटणार होतो सगळे, बट पप्पांची इच्छा होती खूप की इस्कॉनला भेटूयात म्हणून आपण. कारण की युवी सगळं कृष्णाचे गाणे म्हणजे तिला आवडतात, बघते. त्यामुळे ते म्हटले की आपण इस्कॉनलाच भेटूयात. आम्ही जात असतो म्हणजे इस्कॉनला नेहमी, पण मग आज कुठं भेटायचं वगैरे असं चालू होतं प्लॅन, तर मग इस्कॉनलाच फिक्स झालं आमचं. गार्डन कॅन्सल केलं आम्ही. प्रतीकला भूक लागली होती, मग आम्ही थांबलो होतो सिटी समोसाच्या इथे. क्रिस्पी वडापाव यांचा बेस्ट आहे, बेस्ट. आम्ही पोचलो इथे इस्कॉन मंदिरात आणि नेमकी ते म्हणाले आज पालखीचं काहीतरी होतं म्हणून खूप गर्दी आहे. हां घे, तिला बॉटल हवी आहे. आणि पप्पा तिथे येऊन थांबले आमचे, वाट बघत. ते युवीची वाट बघतात सगळे. फायनली
कृष्ण खूप आवडतात, तर ती खूप हॅपी झाली. इकडून सगळी गंमत बघत होती आता मस्त. आम्ही ही राजभोग घेतलंय आणि खूप टेस्टी आहे, थंड पण लागते आणि खूप टेस्टी लागते. आम्ही परत घेतलं. सो आम्ही आलो आता सिक्रेट सांबारला. आई पप्पा वगैरे सगळे UV मध्येच बिझी असतात खेळायला. मी इकडं 2-3 वेळा जास्त वेळा येऊन गेली आहे म्हणजे, पण खरंच म्हणजे इथलं फीलच खूप छान आहे. तुम्ही इकडं कुठे जवळ राहत असाल तर नक्की या इकडे. UVची नुसती मजा मजा चालू आहे. आई पप्पा आणि मावशी भेटली तिला की मग काय मजाच असते तिची. खूप खूप फ्रेश वाटते इथे हवा वगैरे. पप्पा तुम्हाला कसं वाटतं इथे? मस्त वाटतंय. छान वाटतंय ना? तुला कसं वाटलं ग? छान आहे, ॲम्बियन्स छान आहे ना. हा आहे ऑनियन उत्तप्पा, मैसूर मसाला डोसा आणि घी पोळी ताटी इडली. आणि सगळं मेन म्हणजे सगळं घी मधलं आहे आणि ह्यांची चटणी सगळ्यात बेस्ट असतात एकदम. दहीवडा आलाय. दहीवडा खाते का? आम्ही एक साधी डिश मागवली, मेंदूवडा आणि इडलीची. इडली आता UVला देणार आहे. आवडली? मस्त होतं, त्यांना पण आवडलं. ते फर्स्ट टाइम आले होते, त्यांना पण आवडलं सगळं. UVने इडली खाल्ली की सारखी इडलीच मागते आता परत परत. इडलीच पाहिजे म्हणून मागते. आता इथून आमचं प्लॅन झालं की आईस्क्रीम खायची आम्हाला. त्यांना मेलेडियनचीच आईस्क्रीम आवडते, तर मग मेलेडियनला नाही. नाही, तिला स्वीट नाही द्यायचं अजिबात. युवीला जे दिसेल ते खायला पाहिजे तुला. सगळ्यांनी वेगवेगळे फ्लेवर मागवलेत. मी मागवले गुआवा आणि फरेरो रोशर. तू कोणते मागवले? ब्लॅक करंट आणि ब्राउनी बेस्ट. ओके, आईचा पण गुआवा आणि आल्मंड आहे. पप्पांचा अंजीरचं आहे कोणतं तरी. आणि प्रतीकचं रेड वेल्वेट आणि ब्राउनी. हां, ब्राउनी बस्ट आहे. 70ला एक स्कूप आहे. सोडत नाही नानू, युवीला सोडत नाही. झालं आता आमचं आईस्क्रीम खाऊन. आता निघणार आहे आम्ही घरी. फायनली आता आम्ही घरी आलो. युवी पण झोपली होती, आत्ता उठली होती. हो, आता खेळतीये ती. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया.